नमस्कार, मी श्रीराम बेलनूर. आज जागतिक कविता दिन. या जागतिक कविता दिनानिमित्त एक कविता सादर करतो. कविता आहे निलेश चव्हाण यांची. आणि मी छत्रपती संभाजीनगरला असताना विद्यापीठामध्ये ही कविता त्यांच्या तोंडून ऐकली होती आणि मी ती लिहून काढली. खूप सुंदर कविता आहे. कवितेचे असे बघा. शब्दाचे ज्याला तोरण अशा देखण्या घरात, कुण्या गावाचा शिरला चोर ठेवून चोरी मनात. शब्दाचे ज्याला तोरण अशा देखण्या घरात, कुण्या गावाचा शिरला चोर ठेवून चोरी मनात. शिरलो आहे आता तर पुष्कळ सारं घेऊन जाईल, विचार करू लागला चोर भिंती तेवढ्यात ठेवून जाईल. शिरलो आहे आता तर पुष्कळ सारं घेऊन जाईल, विचार करू लागला चोर भिंती तेवढ्यात ठेवून जाईल. पण दिसते कुठे काय त्याला पुस्तकेच नुसती भरलेली. पण दिसते कुठे काय त्याला पुस्तकेच नुसती भरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरेच नुसती गिरलेली. कुठे दागदागिन्याचा ऐवज नव्हता मिळत, अंधार मस्तकी झाला दिवा नव्हता जळत. कुठे दागदागिन्याचा ऐवज नव्हता मिळत, अंधार मस्तकी झाला दिवा नव्हता जळत. सर्व हुडकून काढले तरी कुठेच काही गवसेना, अखेर थकला चोर तो त्याला काही उमजेना. सर्व हुडकून काढले तरी कुठेच काही गवसेना, अखेर थकला चोर तो त्याला काही उमजेना. तेवढ्यात जागा झाला यजमान त्या घरचा, दिसला त्याला चेहरा आलेल्या चोराचा. मग जवळ जाऊन तो यजमान त्याला म्हणाला की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच घराला आभूषण घराला. की प्रख्यात विद्वान आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. पुस्तकाचा आहे ठेवा पैशाचे इथं बरकत नाही. पुस्तकाचा आहे ठेवा पैशाची इथे बरकत नाही. घेऊन गेलाशी पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. घेऊन गेला पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. शेवटी ज्ञान कुणासही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो माझा देव, इथेच माझा राम आहे. शेवटी ज्ञान वाटणे हेच माझे काम आहे आणि ज्ञानातच बसतो देव, तिथेच माझा राम आहे. तुला पाहिजे दागदागिने माझ्याकरिता पुस्तकेच मोठे. पुस्तकेच माझी संपत्ती, बाकी माझ्याकरिता सर्व खोटे. ज्ञानामृताचे बोल हे पडले त्याच्या कानी. ज्ञानामृताचे बोल हे पडले त्याच्या कानी. उपदेश ऐकून यजमानाचा चोर लाजला मनी. उपदेश ऐकून यजमानाचा चोर लाजला मनी. थोडा बहुत तरी परिणाम चोरावर झाला. होता अस्सल चोर तो शेवटी पुस्तक चोरून गेला. शेवटी पुस्तक चोरून गेला. इकडे एक पुस्तक कमी झाले, जेव्हा विद्वानांनी पाहिले लक्षात आले त्याच्या हे नक्कीच चोराने चोरले. इकडे एक पुस्तक कमी झाले तेव्हा यजमानांनी पाहिले लक्षात त्याच्या हे नक्कीच चोराने चोरले. आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावेसे वाटले. मनाला शंभर येवो चोर असले. 100 येवो चोर असले. हे दुकान त्यासाठी थाटले. हे दुकान त्यासाठी थाटले. धन्यवाद.